नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं लक्ष्मण ब्लॉग या चॅनलवर. तर आता आपण आलेलो आहोत टी फॅक्टरी श्रीलंका लॅबोकेलीजवळ. तर तुम्ही पाहू शकता ह्या इकडे जवळपास खूप प्रकारचे टी एक्सपोर्ट होतात. इराण, इराक, मिडल ईस्टमध्ये पण ह्या इथून टी जातात आणि वन ऑफ द लार्जेस्ट प्रोडक्शन कंट्री आहे श्रीलंकासुद्धा. तर तुम्हाला मी दाखवतो याच्या मागे नजारा कसा आहे. पाहू शकता हेच लॅबोकेली आहे आणि तिकडे वर्ड्समध्ये लिहिलंसुद्धा आहे मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. आणि या बाजूला टी लॉन्च आहे, आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो, त्याची टूर करून दाखवतो. तर इकडे यायचं असेल तर एंट्री फी फ्री आहे म्हणतात, पण मंडे टू सॅटर्डे ॲक्च्युली 8:30 to 6:30 ऑन असतं. खूप सारे टुरिस्ट इकडे फिरायला येतात. तर आतमध्ये तुम्हाला मी दाखवेन कसं असतं इकडचा टूर. पण ह्याची मेन खास बात म्हणजे 5,000 एकरमध्ये हे पसरलेलं आहे आणि ते ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, व्हाईट टी, खूप प्रकारचे टीज इथे प्रोड्यूस होतात आणि एक्सपोर्ट होतात मेनली मिडल ईस्ट आणि इराण, इराकमध्ये. तर आणि आता वातावरण पण एकदम थंडगार झालेलं आहे, कारण मी कॅन्डीमध्ये होतो तर 39 डिग्री टेम्परेचर होतं आणि इथे ड्रॉप झाले ते ऑलमोस्ट 17-16 डिग्री. तर आता मला पण थंडी वगैरे वाजते थोडीफार आणि जरा पावसाचा पण माहोल झाला आहे. तर लवकरच मी तुम्हाला आतमधली टूरसुद्धा करेन, पण त्याच्या आधी तुम्ही बघून घ्या मंडळी. खूप फार छान आहे टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंटनुसार, जबरदस्त. आणि ह्या 5,000 एकरमध्ये फक्त आणि फक्त टीची प्लांटेशन झालेलं आहे. खूप खास बात आहे. जर तुम्ही पण प्लॅन करत असाल तुमची श्रीलंका टूर, तर हे डेस्टिनेशन खूप ॲड करा, कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे. एंट्री फी इथे 0 आहे, फक्त तुम्हाला इकडे येण्याचाच खर्च आहे. आणि तुमचा जर ट्रॅव्हल गाईड असेल तुमच्यासोबत तर तुम्ही ही ट्रिप प्लॅन करू शकता. तर मंडळ ह्यांनी आतमध्ये आल्यावरच इथे डिस्प्लेला यांचे प्रोडक्ट्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सर्व टुरिस्ट पण इकडे खूप बाय करतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे टीज आहेत आणि स्पायसेस पण आहेत त्यांचे, चायमध्ये जे टाकतात, दालचिनी, लवंग, अजून खूप प्रकारचे आहेत. हे बघा, तुम्हाला एखादं दाखवतो मी. ही ब्लॅक टी विथ ॲपल. तशा खूप सारे टीजचे इथे शॉप आहे, डिस्प्लेला इथे त्यांनी लावलेले आहे आणि खूप जण बायसुद्धा करतात. तर तुम्ही इथे बघू शकता किती प्रकारचे टीज आहेत ते त्यांनी डिस्प्ले केले. खूप प्रकारचे टीज आहेत. एवढ्या प्रकारच्या टी मी नाही बघितल्यात मंडळी. मला फक्त ब्लॅक टी, ग्रीन टी आणि आपलं नॉर्मल टी एवढंच माहिती आहे. तर तुम्हाला माहिती आहेत का यापैकी कोणते टी, तर नक्की सांगा. तर मंडळी आपली टुरिस्ट गाईड आलेली आहे, तुम्ही ऐकू शकता ते काय बोलतात. 1,200 acres, 1,000 employees. From that, 600 them are tea pluckers. A day, we produce in here 3 tons of black tea every day. It's a lot, yeah? Normally these tree bushes we can use more than 50 years, the same bush. But every 5 years we have to prune in them. Then after 6 months we can reuse it. But normally when they are plucking, they should pluck only the top of part, but section by section. If they pluck today in here, tomorrow they will move to the other section, but after 7 days come back to the same section. It's like a circle. Once a week, all year round we can harvest, no season at all. Really good business. Camellia sinensis, it is the botanical name for this tea plant. तरी आपण टी फॅक्टरीमध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि हे लीव्ज आहेत टीच्या, तुम्ही बघू शकता. स्मेल पण खूप छान येतोय मला, खरंच सांगतो. आणि बघ, हे त्यांचं प्रोसेस आहे, कम्प्लीट नॅचरल प्रोसेस आहे. कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा फर्टिलायझर यूज होत नाही याच्यामध्ये. खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एका मिनटामध्ये याचा रिकॅप दाखवतो. तर इथे प्लांटेशन होतं, प्लांटेशनमधून इकडून तोडून हे लोक फॅक्टरीमध्ये असं आणतात
जिथे हे सेपरेट केले जातात आणि त्याच्यानंतर त्या लोकांचं मॉइश्चरायझर काढण्यासाठी इथे ब्लेंड केलं जातं. तिथून काढल्यानंतर त्या लोक त्याच्यातले काही म्हणा सुके पत्ते किंवा अजून काही दगड किंवा माती असेल तर त्या गोष्टी बाजूला करतात आणि त्याच्यानंतर हा फायनल ब्लेंड होतो. त्याच्यानंतर हे ड्राय प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर ही फायनल पॅकेजिंग सिस्टम. तर 24 तासामध्ये हे सगळं होऊन जातं. तर तुम्हाला मी एका मिनटामध्ये ही गोष्ट सांगितली आहे की टी कशी इथे तयार होते. तर मंडळी ते लोक आपल्याला एक डेमो टी देणार आहेत. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी ती टी आहे. जे पण टी लवर्स आहेत ते इथे येऊ शकतात आणि खूप असंख्य प्रकारचे टीज आहेत आणि वेगवेगळे आज मलाच माहिती पडलं जवळपास 22 प्रकारच्या टी आहेत ज्या इथून एक्सपोर्ट होतात वेगवेगळ्या देशांमध्ये. चायना असेल, जपान असेल, UAE असेल, मिडल ईस्ट कंट्रीज असतील, तर सगळीकडे या टीज जातात. तर आता थोड्याच वेळात ते लोक आणून देणार आहेत आपल्याला. तर मग तुम्हाला मी सांगतो. तर मंडळी मी लेमन टी मागवलं आहे आणि लेमन टीसोबत टी केकसुद्धा मागवला आहे. तर बघूया टी केक कसा लागतो. पहिल्यांदा मी पण लाईफमध्ये ट्राय करणार आहे टी केक. तर बघूया कसा आहे. मंडळी मी मागवला आहे टी केक. तर टी केक असा काहीतरी दिसतो तुमच्यासमोर आणि लेमन टी मागवले. तर लेमन टीचा यांचं एक पाऊच आहे. ते पाऊच आपल्याला फक्त पाण्यात टाकायचं आहे आणि चाय प्यायची. हे गरीब लोकांना असं काही दिलं का की वाटलं. मला वाटलं आतमध्ये पावडर असेल पण हे पाऊचमध्येच होतं. तर हे डीप करायचं आहे. तर ही झाली लेमन टी आणि हा झाला टी केक. टी केक समथिंग न्यू आहे, मी ट्राय करेन नक्की. अरे आपल्या बेकरीत भेटतो हा, तसाच आहे, सेम तसा आहे, काय फरक नाही. स्पंज केक कसे असतात सेम तोच आहे, फक्त टीचा फ्लेवर आहे, पण मस्त आहे, मस्ट ट्राय. पाहू शकता चांगला व्ह्यू आहे मागे, असा व्ह्यू आणि हे टी काय पाहिजे अजून. ओके ना मित्रांनो, जबरदस्त भाई, मजाक नाही करते, एक नंबर. मंडळी आपण घेतले लेमन टी बॉक्स इकडून. इकडचे 1700 श्रीलंकन रुपीज आहेत, म्हणजे इंडियन 350 रुपये, आणि दिराममध्ये 12 दिराम. तर बघूया, मला लेमन टी खूप आवडली यांची म्हणून एक पॅकेट घेतो. तरी हे माझं हॉटेल आहे लिलीज म्हणून, आणि हे हा रोड आहे, तुम्ही पाहू शकता. हे जवळजवळ 6000 फूट वरती आहे. आता तुम्ही काय इथून बघू नाही शकते कारण पूर्ण रस्ता दुकाने भरलेला आहे. असं वाटतं मी कुठे हिमाचल प्रदेशला वगैरे आलो. जाम भारी वाटतं, थंडीनं कुडकुडतोय आणि वरती माझा रूम असणार आहे. पूर्ण धुकंच धुक आहे. उफ, चला लवकर चेक इन करतो आणि झोपतो जरा, दिवसभर खूप धावपळ झाली. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर.